नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण तुरीवर दुसरा फवारा काढणार आहोत। त्यापूर्वी आपण कुठले कुठले कंटेंट घेत आहोत, कशासाठी घेत आहोत आणि त्याने होणारे फायदे काय राहतील या संदर्भात तुम्हालाही माहिती देतो, जेणेकरून तुमचा येणारा जो फवारा आहे त्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होऊन जाईल। तर याच पद्धतीचा हा जो फवारा आहे, ज्यामध्ये आता सध्या परिस्थिती जी पाहिलेली आहे त्यामध्ये फुलंसुद्धा आहे, कुठे कुठे शेंगासुद्धा लागलेल्या आहे आणि कुठे कुठे कळ्यासुद्धा आहे, जसं तुम्ही इथे पाहू शकता। अजूनही जे तोरंबे आहेत ते वाढतच आहे, शेंगासुद्धा आलेले आहे, फुलंसुद्धा आहे। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपण कुठले कंटेंट्स वापरायला पाहिजे, कारण बरेचदा असं होते की दुविधा मनस्थिती तयार होऊन जाते की आपल्या इथे शेंगासुद्धा आल्या आहे आणि फुलंसुद्धा आहे, तर अशा वेळेला काय करावे आपण काय आहे ते सुद्धा समजून घेऊ। जसे इथं तुम्ही पाहू शकता फुलं सर्व ठिकाणी फुलं आलेले आहे। जर कीटक नियंत्रण करायचे आहे तर ते कशासाठी करायचे आहे आणि खरंच करायचे आहे का, म्हणजे किती प्रमाणात करायला पाहिजे हे सुद्धा समजलं पाहिजे। तर जसं इथे तुम्ही पाहू शकता, हा जो फूल आहे इथे जो डंक आलेला आहे, या डंकामुळे आपल्या इथे जे फुलगड म्हणा, हे जे कीट नियंत्रण करायचे आहे ते अशा कारणांमुळे, हे जे कळी दिसत आहे जिथे डंक मारलेला दिसून येत आहे, किंवा हे बाकीचे ज्या पद्धतीनं फुलं दिसून येऊन राहिले आहे त्यांच्यावर कीटकांचा मारा दिसून येत आहे। म्हणजे 20 ते 25% हा मारा झालेला आहे। त्यामुळे आपल्याला इथे चांगल्या पद्धतीचे कीट नियंत्रण करणे गरजेचे आहे। अळी आणि अळीचे अंडे या दोघांचाही आपल्याला कंट्रोल करायचा होता आणि आताही सध्या जेव्हा आम्ही व्हिडिओ काढत आहोत तेव्हासुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू शकतो की कशा पद्धतीने इथे नियंत्रण करायला पाहिजे होते। आता ही जी अवस्था आहे, हे जे तोरंबे वाढत आहे, या तोरंब्यांनासुद्धा व्यवस्थित वाढवायचं आहे। जिथे जिथे कळी आहे तिथे आपल्याला फूल येऊन त्या फुलाचे शेंगेमध्ये रूपांतर, ही जी नॅचरल प्रोसेस आहे ती फक्त बळकट करायची आहे, या व्यतिरिक्त काही नाही। तर यासाठी आपल्याला जे कंटेंट वापरायचे आहे ते सुद्धा समजून सांगतो। तुम्हाला लक्षातच आले असेल की आपण कोणते घटक वापरणार आहोत। तर जसे आता आम्ही इथे काढून ठेवलेले आहे कोणते घटक घेणार आहोत, तर जसे पाहू शकता, एक बॅरासाइड घेतला आहे ज्यामध्ये नोवालुरॉन 5.25 प्लस इमॅमॅक्टिन बेंझोएट 0.9% SC फॉर्म्युलेशनमध्ये आहे। सोबत फंगीसाईड रोको घेतो आहे, ज्यामध्ये थायोफिनेट मिथाईल 70% पावडर फॉर्मॅटमध्ये आहे। त्याच्यानंतर वॉटर सोल्युबल फर्टिलायझर घेतो आहे 1261, आणि फुलांची संख्या किंवा बायोस्टिम्युलंट ज्याला म्हणतात, किंवा प्लांट ग्रोथ रेग्युलेटर हा घेतो आहे नायट्रोबेन्झिन। हा 20% फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होता, त्यामुळे आम्ही तोच घ्यावा लागला। आणि सरतेशेवटी स्टिकरचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे। बरेच शेतकऱ्यांना असं वाटतं आता पावसाळा नाही आहे तर आपण स्टिकर वापरण्याची आवश्यकता नाही आहे, असं काहीच नाही आहे। तुम्हाला या गोष्टीची आवश्यकता यासाठी आहे कारण केमिकल कंपोजिशन जे आता हा SC फॉर्मॅटमध्ये आहे, हा WP फॉर्मॅटमध्ये आहे, हा EW फॉर्मॅटमध्ये आहे, हे वेगवेगळे तीनही वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आहे। हे जेव्हा मिक्स होतील तर हे मिक्स झाल्याच्या नंतर हे एकसारखे नाही राहणार आहे, त्यामुळे त्यांना चिपकून ठेवण्यासाठी स्टिकर घ्यावे लागणार आहे। म्हणूनच इथे आपण स्टिकर घेतो। फायद्याची गोष्ट आहे, काही थोडे पैसे जातील पण आपल्या फवारणीचे रिझल्ट्स चांगले घेऊन येईल, त्यामुळे स्टिकर जरूर वापरा। आता हे जे घटक घेतलेले आहेत त्याचा फायदा नेमका काय आहे ते सुद्धा समजून सांगतो। सगळ्यात पहिले म्हणजे बॅरासाइड हा महत्त्वाचा घटक आहे, ज्यामध्ये अंडी म्हणजे जे अळीची जी अंडी आहे ती नायनाट करते आणि जी अळी आहे त्याचासुद्धा नायनाट करून देते। म्हणजे आपल्याला याचा दुहेरी फायदा होऊन येतो। नोवालुरॉन हे अंडीनाशक म्हणून काम करते आणि इमॅमॅक्टिन बेंझोएट हा आपल्याला मोठ्या प्रमाणात ज्या अळी आहे त्यांना कंट्रोल करायला मदत करते। बॅरासाइडच्या नंतर आपण जो दुसरा घटक घेतला फुलांची संख्या योग्य करण्यासाठी, ती म्हणजे
बूम फ्लॉवर. ॲक्च्युली यामधले कंटेंट नायट्रोबेन्झिन आहे, नायट्रोबेन्झिन 20%. हे घटक असल्यामुळे यामध्ये येणारे जे काही फुलं आहे ते व्यवस्थित येतील आणि त्यांची वाढसुद्धा व्यवस्थित होणार आहे. आणि याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर याचा व्हिडिओ टाकलेलाच आहे, म्हणजे नायट्रोबेन्झिन घटकाबद्दलचा. तो तुम्ही जरूर बघा, तुम्हाला याची पूर्ण माहिती भेटेल आणि फायदासुद्धा समजून जाईल. यानंतर घेतले ते म्हणजे फुलांची संख्या योग्य राहण्यासाठी त्यांचा जी व्यवस्थित डेव्हलपमेंट आहे, ड्रॉपिंग आहे, ती न होऊ देण्यासाठी आणि डेव्हलपमेंट चांगली होण्यासाठी आपण घेतले वरखत, ते म्हणजे 1261. त्याचासुद्धा तुम्हाला रिझल्ट आणि जो आपल्याला अन्नद्रव्य पूर्तता जी करायची आहे तीसुद्धा योग्य होते. आणि सगळ्यात शेवटी तो म्हणजे आपले बुरशीनाशक घेणे अत्यंत गरजेचे होते. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की आपल्याला बुरशीनाशक घ्यायचे आहे, ते म्हणजे सिस्टिमिक बुरशीनाशक. सिस्टिमिक बुरशीनाशकामध्ये आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला जो काही प्रॉब्लेम आहे बुरशीमुळे होणारा, तो आतमधनं क्युअर करायचा आहे. तर यासाठीच आपल्याला सिस्टिमिक बुरशीनाशक घ्यायचं होतं. तर आपण रोको घेतलं, जे सिस्टिमिक बुरशीनाशक होतं. त्याचे रिझल्ट्स काय येतील ते सगळे आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगूच. पण ही फवारणी तुम्हाला तुमच्या इथे मोठ्या प्रमाणात फायदा करून जाईल, किंवा यामधले जे घटक आहेत ते बदलूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आपल्या इथे जर मोठ्या प्रमाणात रस शोषक कीटक असेल तर एक पोलिस नावाचं प्रॉडक्ट येते, ते सुद्धा तुम्ही बॅराझाईडसोबत घेऊ शकता. तर हे 4 ते 5 घटक होते जे आपल्याला या फवारणीमध्ये वापरायचे होते. तर भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, जो मार्गदर्शक राहील आणि ज्यामुळे आपले उत्पादन वाढेल. तोवर आपली ही काळजी घ्या आणि आपल्या तुरीची सुद्धा काळजी घ्या. धन्यवाद.